किशोर तरडे गुरुजी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बोलतो. आणि माझा आता संवाद चालू आहे आकाश राजकुमार परोलियासोबत. हां बोला. माझे नाव राजकुमार परोलिया. माझे राहणे शक्तिमाता नगर. माझे वय 35 वर्ष. माझे लग्न 17/4/2017 झाले. आता माझ्या लग्नाला 7 वर्ष होत आहे. आता 5 वर्षांनी मुलगा आहे. माझी पत्नी माझ्याशी फक्त बात करते. मला लग्न झालं पाहून ते 3 वर्ष होतं चांगली राहिली माझ्यासोबत. नंतर तिने आपलं त्याला डब्बाना करून दिले. परिवारासोबत चित्रा खटणे आणि तुमच्या घरी येऊन तुम्हाला तिने मारहाण केली. आणि घरी येऊन मारहाण केव्हा केली मारहाण? काल पहिली बी केली. काली केली. आणि म्हणजे 4 ते 5दा ह्या घटना घडलेल्या आहेत. कंटिन्यू. आम्ही परिवाराच्या माध्यमातून मिटिंग घेऊन समजचा प्रयत्नही केला, तरी पण ते त्या भाषेत समजली नाही. 4 तारखेला तिचे भाऊ तिचे आईवडील सगळे घरी आले आणि घरी त्यांनी आम्हाला सगळ्यांना मारलं. माझ्या आईला वळलं, माझी आई झोपी झाली. आणि काल पण घरी लॉक खोलला आणि सगळ्यांना मारलं. आणि या पहिले आमचं हे सेटलमेंट झालं होतं. तेव्हा मी गावाला गेलेलो तेव्हा त्यांनी मला व्यवस्थित केलं. मला माझ्या त्यांची आणि मला म्हटलं की तू माझ्या घरी घेऊन जा. आणि माझ्यावर त्यांनी त्यांच्याबरोबर मला दारू पाठवून 30 लाख रुपये गावात ठेवला. अच्छा, तुम्हाला त्यांनी जबरदस्तीने ड्रिंक पाजली आणि तुम्हाला होश नव्हतं. अशा वेळी तिने तुमच्या हाताचा अंगठा घेतला. असंच झालं का तुम्हाला? हां, स्लीव घेतली. घेतली आणि त्याच्यावर त्याच्यावर 30 लाख डावा ठोकला. आणि त्याच्यावर हे लिहिलं त्यांनी काही हिला जर मारलं तुम्ही तुला 30 लाख भरून द्यायला लागेल. आणि तुम्ही ज्यावर काही केलं तुला तुझ्यावर कायदेशीर म्हणजे कोणत्याही प्रकारे जोर जबराई करून तिने आपल्या पतीला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चक्क्यात दाबून मारहाण. आणि तिच्या भावाच्या कुटुंबामध्ये जेवढे लोक, तिची आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, यांच्याकडे 10 चक्का 8-10 ट्रक आहे. आणि त्या ट्रक तुम्ही जर माझ्या बहिणीला नांदलो नाही किंवा विरोध दिला तर मी तुझ्या पूर्ण परिवाराला, तुझ्या पूर्ण भाटव्याला 10 चक्क्यामध्ये ट्रकनं उडून टाकीन. आणि तुला पुरवलं नाही. तर माझं एवढं म्हणणं आहे फक्त की पोलीस प्रशासनाने याच्यावरती दंडात्मक कारवाई केली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे RTOमध्ये ज्या गाड्या पासिंग होतात तर त्या फक्त बिझनेस करताच गाड्याचं पासिंग होते. आणि अशा वेळेला जर तो धमकी देत आहे तर ह्या गाड्याचं कुठेतरी एक सीज करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा लोकांवर अत्यंत कारवाई करणे गरजेचं आहे. आणि मागे पुढे ते परोलिया परिवारामध्ये जे त्यांच्या बहिणीचे जे बहीण जवाई आहे त्याचं ते घातक हल्ला करू शकते आणि जीवहानी होऊ शकते. याच्याकरता आम्ही नंदन पोलीस यांची दिलेली आहे. आम्ही अजनीला सुद्धा ही माहिती दिली आहे. आणि आज वाटोड्यामध्ये सुद्धा देत आहे. आणि आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाच्या वतीने जर प्रशासन जर कारवाई करत असेल आम्ही हे न्यूजवरती पाठवणार. आम्ही यांनाही भेटणार CP साहेबांना. तर मला असं वाटते का आपण त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी. आणि म्हाताऱ्या माणसाला तिने कैचीच्या प्रहाराने तिने प्रहार केलेला आहे. आज त्या बुजुर्ग महिलाची वय 72च्या वयातली वय आहे. आणि एवढी जवान समजदार शिक्षित सून असून सुद्धा तिने आपल्या सासूला मारहाण केलेलं आहे. आई वडिलांना म्हणजे पोराच्या तिने आई वडिलांना मारहाण केलेली आहे. पोरालाही मारहाण केलेली आहे. घराचे दरवाजे फोडलेले आहे. अशा वेळेला नंदन पोलीस स्टेशन भाऊबंद आई वडील भडकवते आणि परिवारात पत्नीच्या परिवारात त्यांच्या सर्व आईबाबाचं ती धमकी देते. अशा वेळेला त्यांनी कारवाई केली पाहिजे. पोलीस प्रशासनाने माझी विनंती आहे. तुम्ही सांगा या. हां कुमेरिया, जिजामाता नगर, तरोडी खुर्द, वाठोडा पोलीस स्टेशन. काल शक्तिमाता नगरमध्ये अमृतराव पडोलिया हे माझे सासरे आहे आणि लक्ष्मीबाई पडोलिया ही माझी सासू आहे. 1 ते 1:30 वाजता त्यांचा सासू सुनीचा वाद झाला घरी. तर मी मोद्याला होतो, मला कॉल आला. तर मी बाहेर होतो. त्यांचा वाद झाला तर ते मला असं मालूम पडला का सुनीनं सासूच्या छातीवर बसून कैचीचे जे उलटा भाग होते ना तिच्या छातीले दना मारलं.
सासूची वय आहे 71 वर्ष, सासऱ्याची वय आहे 80. त्या वयामध्ये त्यांना मग नंदनवन ठाण्यात पाठवलं गेलं. त्यांना 112वर कॉल केला आणि ते नंदनवन ठाण्यात आले. तिथून त्यांना मेडिकल करायला पाठवलं. तर मी संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान मी मेडिकलला सासूला बघायला गेलो आणि माझे साडभाऊ पण त्यांना पण कॉल केला का असा असा विषय घडला बा, तर तुम्ही तिथे या. आम्ही 5ही साडभाऊ तिथं पोहोचलो. आतमध्ये मी एकटा गेलो, सासूला बघितला. त्याच्यानंतर एक एक सगळे साडभाऊ गेले. तर मी तिथं बघितलं. मला कसं अजिबसं वाटलं, म्हणजे एक म्हाताऱ्या माणसावर कशाले बा तुम्ही एवढा अत्याचार करता, ह्या शब्दात मी त्यांना बोललो. तर त्यांचे जे भाऊ आहे, त्यांचे जे कोणी रिलेटिव्ह आहे आणि आजूबाजूचे जे पोट्टे आहे 10-20 ते घेऊन मजमा बाहेर उभे होते. मला काही कळलं नाही तेवढं. त्यांचे 2 भाऊ आले माझ्याकडे. अभी क्या करना है जीजू बोले, या शब्दात बोले. मैं बोला क्या करना है, तेजू क्या करना है, लढना है. तर ह्या गोष्टीमध्ये मी बोललो. तो म्हणते मला मेडिकलच्या बाहेर निघून दाखव, मी आत्ता तुझ्या गेम पिकतो. हा शब्दात मला बोललं. मी 112वर कॉल केलं. तिथं अजनी स्टेशनचे पोलीस तिथं जागास्थळावर पोहोचले. 15 मिनिटांना त्यांच्यावर FIR दर्ज झाला रात्री 10:30 वाजता. मग ते FIR दर्ज व्हायच्या आधी मी तिथं पोलीस स्टेशनच्या म्हणजे मेडिकलच्या जवळ पोहोचलो. तर तिथं त्यांची मुलगी हॉस्पिटलच्या बाहेर येऊन सन्यानी कपडे फाडून माझ्या अंगावर धावली. मी तुम्हाला लेडीज केसमध्ये फसवून एक जवाईला माझ्या विषयमध्ये अगर कोणतंही जवाई मधात पडलं मी त्यांना सोडणार नाही. आणि त्यांच्या भावाने तेच म्हटलं आहे का एक वेगळे 5 कोणत्यावर राहते. माझे 2 गाड्या ताजबागपासून तर जबलपूर हायवेवर चालते. मी केव्हाही 10 चक्क्यानं तुम्हाला एकले मारन, तुमचं पोरंबारं असो कोणीही असो. ह्या गोष्टीचं म्हणजे आमच्या मुलाबाळाचं मारणं काही सोपं नाही आहे, पण म्हणणं कसं आहे कोणत्याही गोष्टीला आम्ही हव्यावर घेऊ आणि घटना घडली तर आमचं घरचं जीव आणून देणारे हे कोणी ना मंत्रालय आहे, ना राजकीय आंतरराष्ट्रीय पोलीस डिपार्टमेंट आहे, ना RTO आहे, ना कोणी कोणाच्या घरचा जीव वापस नाही होऊ शकत. या कारणानं आम्ही तत्कार केली. नंदनवन ठाणा, अजनी आणि प्रेस मीडियामध्ये हे पण देत आहोत. आमची एकच मागणी आहे, त्यांचे ट्रक पहिले नंदनवन ठाण्यामध्ये किंवा अजनीमध्ये पहिले बोलवावे, तिथं जप्त करावे आणि त्यांना विचारावे काय ट्रक तुला वाहतूकसाठी दिला आहे का लोकांना मारहाणी करायसाठी. म्हणजे नागपूरमध्ये क्रिमिनल हा ट्रकच्या विषयानं नावानं होत आहे का मी ट्रक घेतले का मी क्रिमिनल झालो, मी कोणाला मारून टाकू. लोकांना मारणं म्हणजे भाजीपाला कापणं असं झालं आहे. म्हणजे याचा अर्थ हा झाला की ते कोणत्याही प्रकारचे कानूनला न ऐकणारे लोक ना ऐकणारे. माझ्यापाशी ट्रक आहे, गुरुर आहे आणि सुद्धा कोटा सुद्धा यामध्ये अपमान होत आहे. हां, त्यांच्या वडिलांना असं म्हटलं मापाशी 10 एकर शेती आहे, 2-2 एकर बी विकन तरी 5ही जवाईले बर्बाद करून टाकाल. एवढं गुरुर आहे. म्हणजे कानून कायदा काहीच नाही, काही कोणत्याच गोष्टीचं नाही. ह्या गोष्टीचं कारवाई झाली पाहिजे. RTO साहेबांचा नम्र विनंती आहे का त्यांच्या गाडीचं लायसन आणि ते जप्त करावे आणि त्यांना त्यांच्याकडे कारवाई जेवढ्याही गाड्या करणं हे असेल आमची तेवढ्या विनंती जप्त आहे. करण्यात मी आंतरराष्ट्रीय प्रेसचं एक कार्यकर्ता आहो, भारतीय जनता पार्टीचं पण कार्यकर्ता आहो, पण आपसी मेटर समजून आम्ही 1.5 वर्षापासून चूप राहिलो. आता आजच्या बाहेर झाला. पुन्हा म्हणतो एक वेळा नंदनवन पोलीस प्रशासनाला गोपालजी कुमेरियाची यांची विनंती आहे, माझी पण विनंती आहे, खूप मोठ्या घटनेला अंजाम देण्यापेक्षा याच्यावर कारवाई करण्यात यावी. हे प्रकरण थांबत यावं. आणि जर आपण पोलीस प्रशासन न करत तर याच्यामध्ये आम्ही कमजोर समजू आणि आम्ही पुढचे हे रिपोर्ट आम्ही CP साहेबाला देऊ आपण. हे काळजी घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता या तुम्ही. मी साडभावाकडे चाललो होतो आणि 2-3च्या दरम्यान माझा कालची घटना घडली नाही हा काय म्हणजे 9/6/24 9/6/24ला मी साडभावाकडे होतो आणि जसं मला माहीत झालं का शशी सरकारला मारहाण करत आहे, मारहाण करत आहे, तसं आम्ही तिथे स्पॉटवरती पोहोचलो. त्याच्यानंतर त्याला याटक टाकून आम्ही नंदनवन पोलीस स्टेशनला आणलं. त्याला आम्ही मेडिकलला नेले. मेडिकलला नेल्यानंतर तिथे त्यांचं ट्रीटमेंट चालू होतं. सर्व ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याचे ते भाऊ अबुद्दीन भाऊ लोक होते, त्यांनी आम्हाला धमकी दिली, तुम्ही म्हणत का आले, मग तुम्हालाही आम्ही मारून टाकू, घरात घुसून मारून टाकू, या गाडी ट्रकने उडून टाकू. ट्रकने उडून टाकू. माझ्याकडे 2
कसं काय कोणाला बी दुसरी मारून टाका. धमकी दिली आणि तसेच आम्ही काय आपला पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिली, पोलीस कंप्लेंट केली आम्ही पोलीस स्टेशन जाऊन. आणि त्याच्यानंतर आम्ही मला पण अशी धमकी दिली की 2 महिने तुमचे आणि तिसरा महिना आमचा, आम्ही त्याच्यानंतर आम्ही काहीही करू शकतो, अशी पण आम्हाला धमकी दिली. त्याच्यासाठी का पोलीस मग आम्ही सासूला तिथून पोलीस मेडिकल ट्रीटमेंट करून वापस आणल्यानंतर संध्याकाळी आम्हाला पण धमकी दिली. त्याच्यासाठी या घटनेची सर्व माहिती माझ्या 3 वाजता अजनी पोलिसांना पण दिलेली आहे तुम्ही आणि नंदनला पुसून दिली, नंदनला दिली आहे, अजनी पोलीस स्टेशनला पण दिली आहे आणि नंदनवर पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे माहिती. तर याकरता यांचंही म्हणणं आहे की ताबडतोब त्यांची इन्क्वायरी काढून त्यांना इथे फोन कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलण्यात यावं आणि त्यांची गाडी जप्त करावी आणि त्यांना सुद्धा त्यांना अंदर करून कारवाई करण्यात यावी. अंदर करून त्यांना कारवाई त्यांना जेलची हवा दाखवण्यात हे गरजेचं आहे. कारण ते कोणाचाही जीवात घेऊ शकतो, ते कोणाचेही प्राण घेऊ शकतो. आम्हाला हे लोक यांना कुठलाही कानूनचा भेव नाही, कायद्याचा भेव नाही. हे स्वतः आपल्या हातामध्ये कायदा घेऊन लोकांचे जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळेला ही घटना थांबवण्यात यावी म्हणून आम्ही सर्व माहिती दिली आहे सगळ्या नंदन पोलीस स्टेशनला. यांनी पोलीस प्रशासनाची हे सर्व दखल घ्यावी आणि आरोपीची कारवाई करण्यात यावी, पुढील कारवाई करण्यात यावी. जय हिंद, जय हिंद, जय भारत. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर चरडे गुरुजी, माझा संवाद सुरू आहे. माझं नाव दशरथ किरण देणे, राहणार खालगा तहसील कट होतं. मी काल माझ्या गावात असताना माझा 12:30चा फोन आला होता की सासू सासऱ्यांना मारलं. तर मी म्हटलं ते कालची गोष्ट. मी तसंच माझ्याकडे कार्यक्रम होता माझ्या भावाकडे, तर मी तसंच माझा कार्यक्रम टाकलं आणि मी तिथून निघालो. म्हणजे कालची 9 तारीख 9/6/24. अच्छा. मी तिथून निघालो तर आलो इकडे मेडिकलला. तर माझ्या सासू सासरे तिथे बेडवर झोपलेले होते, त्यांना खूप मारलं होतं आणि त्यांनी तिथे उभं असताना आम्ही 4:30 असताना तिथं त्यांचे भाऊ आले, त्यांनी आमच्यावर हमला केला. मग आम्ही तिथून हमला झाल्यावर आम्ही तिथून पोलीस स्टेशन आपलं अजनी पोलीस स्टेशनला गेलो. तिथं आम्ही रिपोर्ट केली आणि तिथून आम्ही आपलं नंदनवा पोलीस स्टेशन. तर तुम्हाला मुलीच्या परिवाराने धमकी दिली मारण्याची का तुम्ही जर जास्त काही केलं तर तुम्हाला मी ट्रकनं उडून टाकीन. हो, ट्रकला उडून टाकली. तर या गैर अर्जदारावरती या आरोपीवरती ताबडतोब कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या अशा वक्तव्यामुळे खूप मोठ्या घटनेला अंजाम देऊ शकतो आणि तो परिवार धोक्यात येऊ शकतो. अशा वेळेला धोका होऊ नये याकरिता नंदनवन पोलीस स्टेशनला यांनी कंप्लेंट केलेली आहे, NC दिलेली आहे. त्याचप्रमाणे हुडून आपल्या अजितला दिलेली आहे, पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि वाटोळा शुल्क देणार आहे, वाटोळा पोलिसांना देणार आहे. तर म्हणणे आहे की आम्ही कारवाई करण्यात येईल. बस ठीक आहे. जय हिंद. नमस्कार, मी दिलीप खारपुरे, राहणार खारबी. हां दिनांक 4 तारखेपासनं यांचे सासू सुनीचे भांडणं सुरू आहे. 4 तारखेला मी मुलीला काटूनला आणायला गेला असताना यांच्या 3 ते 3:30च्या दरम्यान फोन आला की घरी भांडणं होत आहे, तुम्ही या. मी जवळपास 7-7:30 वाजता त्यांच्या घरी गेलो असताना त्या सोनीच्या भावानी माझ्या साळ्याला म्हणजे आशिष राजकुमार पडोली याला मारहाण केली होती आणि निघून गेले होते. मग आम्ही समझोता करून त्यांना शांत केलं आणि आपापल्या घरी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळपासून त्यांनी भांडणं सुरू केले. दोघा नवरा बायकोंनी आपसात भांडणं केले आणि काल दिनांक म्हणजे 9 तारखेला सुनीने घरातले पूर्ण भांडे वगैरे खाली आपटून सासूला आणि सासऱ्याला मारहाण केली. तिला कैचीच्या मागच्या भागाने घातलं मारहाण. त्याच्यामुळे त्यांना नंदनवन पोलीस स्टेशनात आणलं गेलं आणि तिथून मेडिकलमध्ये भरती करण्यात आलं प्राथमिक प्रथमोपचारासाठी. तिथे आम्ही त्यांना 6च्या जवळपास भेटायला गेले असताना दीपिका पडोलियाचे भाऊ तिथे आले आणि धमकी द्यायला लागले की आम्ही यांना आता जिवंत मारू.
आणि तुमचे जे मुलं बाळं शाळा कॉलेजला जातात त्यांना दीपिका ट्रकच्या मोरोले. खाली दाबून मारण्याचा प्रयत्न करू. तुम्ही तरी- कुठेही राहा, तुम्ही कोणत्याही स्पॉटला राहा, तुमचे पोरं मला असो का कोणी भेटल्यास असो. तुम्हाला तुमचं कुटुंब आम्ही समाप्त करून टाकू अशी धमकी दिलेली आहे. हो. आमच्यापाशी 2 तशी गाड्या आहेत माझी चित्रकोल्या. नंदनवन पोलीस स्टेशनला आणि पूर्ण पोलीस यंत्रणेला विनंती आहे की या आरोपीवर त्वरित कारवाई करण्यात यावी, ही विनंती. मी रमेश मोरुलिया पाटो भाटपुरा तेव्हा शनिवारी आम्ही पती पत्नी दोघेही नागपूरला सासू सासऱ्याला पाहण्याकरिता आलो होतो. तर यांचा पहिले काही पोराचा और पुण्याचा त्याचा झगडा झाला होता. ते नागपूर पाहण्याकरिता आलो होतो. मग शनिवारी रात्री यांचा वाद झाला, नवरा बायकोचा वाद झाल्यानंतर त्यांना थोडा समजवायचा प्रयत्न केला. ते समजण्यात काही खाली नव्हतं. मग मोठे जे साहेब आहे दिलीपराव खारपुरे यांनी असं मत केलं की बा ह्या नवरा बायकोला इथं ठेवण्यात काही फायदा नाही, कारण ही बाई नवऱ्याला काहीही करू शकते और मारू बी शकते. म्हणून यांनी काय केलं, नवऱ्याला सोबत घेऊन गेले आपल्या हरबीला. तिथं त्यांना ठेवलं. रात्री तो वापस आला. सकाळी वापस आला. तो आपल्या सोफ्यावर टी व्ही पाहत होता, झोपून होता. झोपून असताना ह्या दोघांचं चालू होतं. म्हटलं काय तुम्ही समजवता करून टाका, हे भानगड काही ठेवू नका. तर ह्या दोघांचा नवरा बायकोचं इतकं भांडण झालं की ती बाईनं पोलीस स्टेशनला फोन केलं. पोलीस बोलावले. पोलिसांनी तिला ओळखून घेतलं की इथं कोण गुन्हेगार आहे, काय आहे म्हणून. मग त्याच्यानंतर जो ह्या आशिष तिचा जो नवरा होता, पोलिसवाल्यांनी त्याला सोबत घेतलं. तुम्ही चाल म्हणे, तिलाही चाल म्हणे. ते दोघेही पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला यांची रिपोर्ट झाली असते. रिपोर्ट झाली त्याच्यानंतर माझे सासू सासरे म्हणत होते की तुम्ही आमच्याजवळच राहा, कारण का आम्हाला धोका आहे, असे हे म्हणाले. कोण? सासू आणि सासरे, अमृतराव पडोलिया आणि त्यांची धर्मपत्नी. ते मला म्हणाले तुम्ही काही घर सोडू नका, आमच्या जीवाला धोका आहे. झालं तसंच हे इकडं पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आले. हे लोकही आले, त्याचे आईवडीलही आले, वापस आले. जेवण केलं आम्ही, 1-1.5 वाजता जेवण केलं. जेवण केल्यानंतर आम्ही झोपलो. नंतर ती बाई एकटी भर दुपारी 2 ते 2:30 वाजता तिथे येऊन आशिषने त्यानं आपल्या याला दरवाजाला कुलूप लावलं होतं. तो आपल्या बाटव्याजवळ गेला होता हरबीला. तर ती आपली गुटा घेतला आणि ते कुलूप तोडायला सुरुवात लागली. मोडल्यात पुरा आवाज झाला. मोडल्यामध्ये करीबन 100 पब्लिक जमली होती. ते काही मनाला खाली नाही. तिला बाकीच्यानी समजवलं, मोडल्यावाल्यानी समजावलं काही खाली नव्हती. हे एकदम अशी जसं काही रात्री आपलं सतीमाय अवतारून घेतल्यासारखा, कपडे तिचे कुणीकडे काय कुणीकडे, अशा परिस्थितीत ते बाई होती. स्वतःहून तिने आपल्या शरीराचे कपडे फाडले आणि तिने आपला फसवण्याचा प्रयत्न केला. हा विषय मुद्दा मेन आहे. हां, त्याच्यानंतर तशीच आम्हाला धमकी तिनं गोटा घेऊन ताला तोडायला सुरुवात केली. नंतर इकडला जो दरवाजा आवाज कायचा येते म्हणून मी दरवाजा उघडला. तशी ती काही साडसूड अंदर घुसली. जशी साडसूड अंदर घुसली तिने ते सासूच्या याले गळ्याले पकडून आणि दुसरे मारणं चालू केलं. ते म्हातारी आजी आम्ही कसं बी सोडलं तर ते सासऱ्याच्या अंगावर पळाली. सासऱ्याच्या अंगावर सासऱ्यालाही पकडलं, सासऱ्यालाही गचाट केलं, सासूलाही गचाट केलं. माझी पत्नी तिथं होती. माझी पत्नीनं सोडण्याचा प्रयत्न केला, पण हे सुटायला काही खाली नाही. त्याच्यानंतर हे लोक घाबरले. माझी सासू बेहोश पडल्यानंतर हे खालतं पडून गेले. ते मरण्याच्या अवस्थेत होती. मग आम्ही म्हटलं आता विचार कसा करायचा म्हणून बाहेरून आम्ही तिचा समजा लहान मुलगा आणि आम्ही बाहेर आलो. दरवाजा लावून दिला. अंदरून त्याने कडे लावून दिली. ह्या दरवाजाला मोठमोठाले गोटे तोडून त्या दरवाजा तोडायला लागली. दरवाजा आखरी आम्ही नाही खोलला. आखरी मग मोठे साळवो आले, दिलीपराव आले, लहान आले, जीवनराव आले. त्यांनी मग ते पोलीस स्टेशनला नंबरवर फोन केला. एक पोलीस आली, त्यांना त्या साड्याला बसवला आणि त्या बाईला 2 बाया घेऊन त्याला सोबत इकडे आणलं. त्याच्यानंतर हे लोक बेहोश पडले आणि ॲटो बोलावला. त्याच्या ॲटोमध्ये टाकून त्यांना पोलीस स्टेशनला इथं आणण्यात आल्यानंतर यांची अवस्था पोलीस स्टेशनलाही म्हणजे राहण्यालायक बसण्यालायक नव्हती. त्याच्यानंतर असं झालं की हे जे 2-3 साडगो आले होते सोबत, त्यांनी काय केलं, त्याला घेऊन
आणि पोलीस घेऊन हे मेडिकलला भरती केले. तिथं सलाईन लागले, त्याचे टेस्टिंग चालू होतं. हे झाल्यानंतर अजून डबल नंदनवनला रिपोर्ट झाल्यानंतर त्याच्यानंतर हे लोक घरी आले. आम्ही सगळे घरी आलो. पाचही साडभाऊ होतो. साडभावानंतर मोठ्या नंबर 3चा साडभाऊ जो होता गोपाळराव यांच्यासोबत त्यांचं काहीतरी झालं म्हणजे मेडिकलला झालं. तर त्यांना त्याने धमकी दिली मारण्यासाठी अशी धमकी दिली. त्याच्यासोबत लहान जवाई होता. लहान जवाई म्हणजे त्याचा जीवनराव खरपुडिया. तर त्याच्यावर हात उचलल्यानंतर मग यायचं ते तिथं प्रकरण वाढल्यानंतर हे सरळ पोलीस स्टेशनला ते प्रकरण निघालं. तिथं प्रकरण झालं. तिथं सर्व आमचं निपटल्यावर आम्ही इथे आलो. आम्ही त्याच्या घरी गेलो. ठाण्यापाशी धमकी दिली ट्रकनं मारत. सासूसासऱ्याची कंडिशन पाहिली. त्याच्यानंतर बी इथे आपल्या नंदनवनमध्ये आम्ही सर्व लोक आल्यावर बी हे लोक बी तिथे आले. त्या लोकांना अशी धमकी बी दिली की एक उघडा डालूंगा, पैसा कर डालूंगा, दार डालूंगा. तो आपला काटोलचा एक आमचा लहान साडभाऊ आहे, त्याला म्हणत होते 3 महिने रहेंगा, तिसरे महिने मी तू दिखेंगा दे. हे म्हणजे कोणती अरेराई झाली? खेड्यातले लोक शहरात असे वागायला लागले. काय परिस्थिती आहे? कसं होईनाचं म्हणजे गैर अर्जदार यांनी जे धमकी दिलेली आहे अर्जदाराला की तुमचा सर्व पूर्ण मी परिवार खतम करून टाकीन, तुम्ही 3 महिन्यात जिवंत राहणार नाही, अशा आरोपीवरती लवकर कारवाई व्हायला पाहिजे. आणि आम्ही आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाच्या माध्यमातून आम्ही हे न्यूजसुद्धा CP साहेबांना देण्यात येणार आहे. आणि अजनी पोलीस स्टेशनलासुद्धा कंप्लेंट दिलेली आहे, नंदनवनलासुद्धा कंप्लेंट दिलेली आहे, आता वाटोळला कंप्लेंट देणार आहे. आणि या तिन्ही पोलीस स्टेशनमधून आरोपीला PI साहेबांनी बोलवून त्यांचं बयान घेऊन त्यांना अटक केली पाहिजे. यांच्या गाड्या स्वीज केल्या पाहिजे, जेणेकरून होणाऱ्या मोठ्या घटनेला थांबवायचा प्रयत्न होऊ शकतो आणि जीवहानी होऊ नये म्हणून ते कारवाई करणं गरजेचं आहे.